खूप ऊन लागत आहे भावांनो. आता ह्या साईडला भयानक ऊन आहे, भयानक. मी मगाशी म्हटलो की वातावरण आहे चांगलं, म्हणजे जास्त ऊन नाहीये, काय नाहीये. तर आता मला जाणवते खूप ऊन आहे. कारण का हेल्मेट मध्ये असं खूप असं घाम 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 झालेला आहे. तर आता आपल्याला सगळ्यात पहिला घालायचं आहे पेट्रोल. आलाय आता जवळ. लाल परी लाल परी दिलवा दो मुझको लाल परी, तीन तीन लाल परी, दोन दोन लाल परी. तर जेवढे पण आपण राईड केल्या तेवढ्या सगळ्या सोलो. आता पुढच्या वेळी नाही कोणाला तर घेऊन जाणार मी राईडला. आता आपण पोहोचलेलो संजय घोडा फार्म हाऊस जवळ. ते आमच्या इथले बिझनेसमॅन, मोठे बिझनेसमॅन आहेत संजय घोडावत. एकापेक्षा एक भारी भारी स्पोर्ट्स बाईक म्हणा, स्पोर्ट्स कार म्हणा, ह्यांच्याकडे आहेत. त्यांचं फार्म हाऊस आहे इथं. त्या फार्म हाऊस वर लावलेल्या असतात त्या गाड्या. पण राईटला जाऊन पेट्रोल घालणार पहिला. हेच ते संजय घोडावत त्यांचं फार्म हाऊस. हेच त्यांचंच आहे पेट्रोल पंप. हे पेट्रोल पंप जे आहे ते त्यांचंच आहे. सगळ्यात पहिला इथं जे होते ते त्यांची बाईक होत्या ह्या स्टोअरला, ते काढून आता ते स्वतःच हे स्टोअर ते केलेलं आहे. 100चं बास होईल पेट्रोल आपल्याला जाऊन यायला. हे ते फार्म हाऊस संजय घोडावत यांचं. समोर दिसत असेल घोडावत म्हणून लिहिलेलं आहे. हे ते फार्म हाऊस. सॉरी. यांच्याकडे एकापेक्षा एक अशा अनएक्सेप्टेड बाईक वगैरे, स्पोर्ट्स बाईक म्हणा, स्पोर्ट्स कार म्हणा, भरपूर आहे त्यांच्याकडे. बघू कधी मौका, म्हणजे आता आपण जी जर्नी चालू केली आहे ह्या जर्नी मध्ये कधी आपल्याला बायचान्स पण त्यांना भेट देऊ जमलं तर. कधी होईल काय सांगता येत नाही आपल्याकडून. ते मिनिमम 10 किलोमीटरचं अंतर असेल हातकलंगडी गावातून त्या रामलिंगला जायला, रामलिंग मंदिरला जायला. आता वाजलेले आहेत अडीच वाजलेले आहेत आपल्या घड्याळमध्ये. निम्म्यापेक्षा जादा टाइम ट्रॅव्हलिंगचा आपला जो टाइम आहे तो शूट करण्यामध्ये चाललाय. अँगल चेंज करा, अँगल हे करा. आता आपण जे गावात पोहोचलो ते हातकलंगडी गाव. आपली जी रायडिंगची जर्नी करत आहोत त्या जर्नीची फॅमिली आता फक्त 5 सबस्क्रायबर, 5 फॉलोअर्स झालेले आहेत. तर तुमचा तुमचा सपोर्ट राहिला तर ही फॅमिली जरा मोठी होऊ शकते आणि लवकर होऊ शकते. तुम्ही जरा सपोर्ट करा. इथून हायवे लागतो. राईट साईडचा टर्न घेतल्यानंतर आपण जाणार धुळोबा रामलिंग या मंदिरकडे. तर आता आपण पोहोचलो धुळोबा रामलिंग या फाट्याजवळ. आता इथून राईट घेतल्यानंतर आपल्याला जायला म्हणजे धुळोबा रामलिंग रस्ता लागतो. तर मी दाखवतो तुम्हाला तो फाटा. इथं इथनं राईट घेतल्यानंतर आपण जाणार धुळोबा रामलिंग या फाटीला. बायकर रायडर चालले समोर. त्यात पण एकटा मोठं ब्लॉगिंग करायला जातो. बायचान्स लवकर यायला पाहिजे तुम्ही, लवकर क्रॉस व्हायला पाहिजे. थांबवलो असतो मी 100% त्यांना थांबवलो असतो. हा जो रोड लागला तो कच्चा रोड आहे पूर्णपणे. कारण का काय आता जे आहे ते एक्सेप्ट करायला लागणारच आपल्याला. आतापर्यंत आपण हायवे न जात होतो. हा रोड जरा कच्चा लागला. कच्च्या रोडवरून जाणार. मला इथपर्यंतच रस्ता माहिती आहे. इथून पुढचा रोड थोडासा रस्ता असं थोडा माहिती आहे, थोडा नाही. तर चल बघूया काय होतंय काय नाही. काय बोलतील लोक हा विचार जर तुम्ही सोडणार नसाल तर तुम्ही जिथे आहात तिथेच राहाल.
काय म्हणतील लोक हा विचार जेव्हा तुम्ही सोडाल त्यावेळी तुम्ही सक्सेसफुल व्हाल. आपली जर्नी तर आता निम्म्याहून निम्मा आपण कव्हर केलेला आहे. भारी फील होते राईड करताना मला. ते पण एकटाच राईड करावं सोड. अजून किती किलोमीटर आहे का? स्ट्रेटच आहे सोडा रस्ता काही तिकडे वळायचं नाही, आपल्याला स्ट्रेटच जायचं आहे. ही सिरीज तर आपण चालू केली आहे मोटो व्लॉगिंगची. तर ह्यात कुठपर्यंत आपल्याला सक्सेस भेटते आपल्याला काही माहित नाही. पण आपण चालू तर केले आहे. आपल्याला आपण टार्गेट दिलेलं आहे आपल्यासाठी 2 वर्ष. 2 वर्षात आपण ह्या चॅनलला मॉनिटाईज करून या चॅनलवरून इन्कम ही चालू करायची आहे आपल्याला. 2 वर्षाचे टार्गेट आहे. 2 वर्षात आपल्याला कितपत खर्च होतोय, कितपत काय होते आपल्यासोबत हे जाणून घेण्यासाठी मला सबस्क्राईब करायचं विसरू नका. कारण तुमच्या सपोर्टनेच मी पुढे जाणार आहे. कपल्स थोडासा तिथे घाटचा व्ह्यू आहे. घाट आहे थोडासा. घाटचा व्ह्यू पण एन्जॉय करा. त्यात आपली बाईक ही शिजुकाच आपली साथीदार आहे आपल्या प्रत्येक राईडची. शिजुका मला एक कळत असतं हे प्लसचे चिन्ह असं का बनवले. प्लस हे बघा, प्लस रस्त्यावर प्लसचे चिन्ह. कसला व्ह्यू आहे ना, कसला भारी व्ह्यू आहे बघा बाबा. एकदम असं भारी फील वाटते राईड करताना. आलेलो आहोत आपण रामलिंग या गावात, या मंदिर जवळ. थोडस आता इथून एक टर्न आहे मोठा, ते टर्न घेऊन जाणार आपण रामलिंगला. हे बघा ते टर्न. हा जो समोर रोड जातो हा धुळोबाला जातो. धुळोबा आपण जाणार रामलिंग इकडे. धुळोबा हे रामलिंग. कसा भारी व्ह्यू आहे बा. इथेच बाईक पार्क करूया आपली. ही समोर जी आहे ती आपली डेस्टिनेशन रामलिंग मंदिर. हा तो व्ह्यू. आता आपण पोहोचलो रामलिंग या मंदिराच्या प्लेसला. तिथून आपण घेतले ते फुल वगैरे. माझ्या इथून चाललेलो आहोत आपण. हा तो प्लेस मंदिराचा एंट्रन्स. एंट्रन्स आहे सगळं. आपण हेल्मेट, ट्रायपॉड वगैरे सगळं तिथेच ठेवून आलेलो आहोत त्या काकांजवळ. हा तो एंट्रन्स रामलिंग मंदिरचा. इकडून यायला रस्ता, हा रस्ता आणि हा तो एंट्रन्स. मस्त असं डोंगराच्या खुशीत लागलेले एक रामलिंग मंदिर. एकदम छान असं मंदिर आहे. चप्पल इथेच काढूया आपण.